नमस्कार स्वामी भक्त हो. भक्ती प्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आज आपण दत्त महाराजांची एक सत्यकथा ऐकणार आहोत. शिरूळ हे कोल्हापूर जवळ नरसिंहवाडीपासून 6 किलोमीटर अंतरावर श्री स्वामी महाराजांच्या हातची बोटे दगडावर उमटलेली आहेत. द्वितीय दत्त अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज तेथे भिक्षेसाठी गेले. तिथे एक दत्तभक्त ब्राह्मण राहत होते, पण ते अति दारिद्र्य होते. त्यांच्या उद्धारासाठी श्री नरसिंह सरस्वती महाराज भिक्षेच्या हेतूने गेले. उजव्या हातामध्ये ब्रह्मधेनू नाग आणि परशुमुद्रा बांधलेला दंड व डाव्या हातात लक्ष्मीपती असून सुद्धा भिक्षापात्र. भिक्षा मागण्याच्या नियमानुसार ओम हा असा शब्द उच्चार केला. तो शब्द ऐकल्यानंतर ब्राह्मणी बाहेर आली. श्री महाराज आलेले पाहून धांदलीने ती लागलेली धाप सावरत ती म्हणाली, आपण यावे, दर्भ आसनावर बसावे. त्या ब्राह्मणीने पाद्यपूजन करून तीर्थ आपल्या अंगावर शिंपडून घेतले. महाराजांनी पवित्र पाणी कमंडलूत भरून आचमन केले व दर्भ आसनावर बसले. त्रिलोकी सुंदर महाराजांचे स्वरूप निरखून पाहिले तरी तिचे मन भरेना. मानव प्राण्यांमध्ये ब्राह्मण सर्वश्रेष्ठ, त्याहीपेक्षा श्रेष्ठ स्वामी सेवेकरी उपासक. उपासकांना भिक्षा घातल्याने आपले सर्व पाप नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते व आपले दारिद्र्य जाते. भिक्षा नाही दिली तर गृहस्थ आश्रमी माणसाला पाप लागते व दारिद्र्य येते. महाराजांना खूप भूक लागली होती. माई, लवकर अन्न द्या. त्या ब्राह्मणीकडे जोंधळ्याच्या कण्या शिजवलेल्या होत्या, पण वाढण्यासाठी पत्रावळी नव्हती. महाराजांच्या ते लक्षात आले. महाराजांनी अंगणात जाऊन मोठी शिळा घेऊन आले व त्या शिळेवर 8 कमळ पाकळ्या काढल्या. त्या शिळेखाली चौकोनी मंडल काढण्यास सांगितले व ती शिळा त्यावर ठेवून अन्न वाढा माई. त्या जोंधळ्याच्या कण्या खाऊन महाराज तृप्त झाले. आजही ती भिक्षा वाढलेली शिळा त्या ब्राह्मण वंशाजवळ आहे. नरसिंह सरस्वती यांनी त्या भक्तांकडून भिक्षा घेतल्याने त्यांच्या वंशावर अजूनही लक्ष्मी कृपा आहे. निष्काम सेवा करणाऱ्या भक्तांना आजही दत्त महाराज दर्शन देतात व त्यांच्याकडून भिक्षा घेऊन आपल्या भक्तांचे दुःख व दारिद्र्य निवारण करतात. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.